ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज येते वसईमधून। कारण वसईमध्ये एका थर्माकोल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। वसईतल्या चिंचोटी इथल्या एका थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीला अचानकपणे ही भीषण आग लागली। तर या आगीमध्ये वित्तहानी झालेली असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 7 जवानांचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे हे अद्यापपर्यंत समजलेलं नाही आणि अग्निशमक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। विजय देसाई आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। विजय, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, मात्र केव्हा आणि कशी लागली ही आग? सकाळच्या सुमाराशी चिंचोटीच्या कामण कोल्ली गावामध्ये ही थर्माकोल बनवणारी कंपनी आहे। सकाळच्या सुमाराशी आग लागली होती आणि या आगीमध्ये तिथलं जे सामान जे होतं थर्माकोलचं जे हे असल्यामुळे मोठी आग ही पेटलेली होती आणि यावेळी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक लोकांनी या आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे। या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वसई विरारमध्ये अशा आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि येथील ज्या कंपन्या त्यांचं ऑडिट फायर ऑडिट होणं फार गरजेचं आहे। त्यामुळे अशा ज्या घटना घडतात त्या कुठेतरी थांबतील आणि याकडे महापालिकेने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। नक्कीच धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वसईतल्या चिंचोटी इथल्या कंपनीला लागलेली आग आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। आणि आता मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये